नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे श्रीराम, नेहरू घराणं आणि नरेंद्र मोदी. मित्रहो, पितृवचन पाळण्यासाठी श्रीरामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. या काँग्रेस संस्कृतीनं कुणाला वचन दिलं होतं माहीत नाही, पण ते पाळण्यासाठी गेली 70 वर्ष श्रीरामाला वनवास भोगावा लागला. तो वनवास या 22 जानेवारीला संपणार आहे आणि अयोध्येमध्ये श्रीराम प्रवेश करणार आहेत. हा सोहळा साजरा करण्यासाठी प्रथमच भारतामध्ये सरकार आणि जनता दोघेजण एक झालेले आहेत आणि मिळून मिसळून मोठ्या प्रमाणावर उत्साहानं हृदयातून हा उत्सव साजरा केला जातो आहे. या निमित्तानं नेहरू घराणं ज्यांनी 70 वर्ष भारतावर राज्य केलं आणि आत्ताची गेली 10 वर्षाचं मोदींची राजवट यांच्यामध्ये रामाविषयी काय भावना आहे ती पाहू. आनंदवन भुवन मोतीलालजींनी जिथे बांधलं त्या ठिकाणी राम आणि भरताची भेट झालेली होती असं मोतीलाल मानत होते. ते मी मागे एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये रामायणाविषयी चांगले उद्गार काढलेत. त्यांनी असं म्हटलं आहे की रामायण आणि महाभारत ही 2 मोठी जी महाकाव्य आहेत त्यांची विशेषता काय आहे तर एवढा प्रचंड प्राचीन काळ आणि एवढी मोठी लोकसंख्या यावर या 2 महाकाव्यांचा जो परिणाम आहे तसा जगात दुसऱ्या कोणत्याही महाकाव्याचा एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर इतका प्रचंड काळ पगडा नाही. ही विशेषता आहे आणि हे भारताला अभिमानास्पद आहे. पण नेहरू एवढं म्हणाले, त्यांनी पुढे काय केलं ते आपण पाहू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू अलीगड मुस्लिम विद्यापीठात एका भाषणाला गेले होते. तिथे ते म्हणाले की मी भारतीय संस्कृतीविषयी चांगलं बोलताना नेहरू असं म्हणाले की रामायण आणि महाभारत ही भारताला ललामभूत आहेत आणि मी त्यांना तसं मानतो. तुम्ही मानता की नाही असं नेहरूंनी त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. कुणी काहीही बोललं नाही, कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, सगळेजण गप्प राहिले. आता नेहरू काही अशिक्षित मुसलमानांसमोर बोलत नव्हते, ते सुशिक्षित मुसलमानांसमोर भाषण देत होते. मुसलमानांमधला सुशिक्षित समाज रामाला आपला मानत नाही असं नेहरूंच्या त्यावेळेला लक्षात आलं. मी असा विचार केला, नेहरूंच्या ठिकाणी मोदी असते तर त्यांनी काय केलं असतं. त्यांनी दिल्लीत येऊन पहिल्यांदा शिक्षण मंत्र्याला बोलावून घेतलं असतं आणि मुसलमानांना राम आपला वाटेल या पद्धतीनं आपल्याला शैक्षणिक धोरण बदलायला पाहिजे, ते बदला असं पंतप्रधानांनी शिक्षण मंत्र्यांना सांगितलं असतं. नेहरूंनी काही तसं सांगितलं दिसत नाही. इंदिरा गांधींच्या काळात काय झालं ते पाहू. इंदिरा गांधींच्या काळामध्ये संजय गांधींची राजकारणात लुडबुड सुरू झाली. त्यावेळेला इंदिरा गांधींचे प्रिन्सिपल सेक्रेटरी P.N. हक्सर होते. हा अतिशय चांगला कर्तबगार प्रशासकीय अधिकारी आणि ज्याला विद्वान म्हणता येईल प्रशासनामध्ये आणि एकंदर सर्व भारताची विशेषता काय त्या विषयामध्ये त्याचा अभ्यास होता. संजय गांधींची लुडबुड इतकी वाढली की तो P.N. हक्सरांचे निर्णयसुद्धा बदलायला लागला. आता इंदिरा गांधी बांगलादेशच्या युद्धामध्ये किंवा काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळेला अडचणीत असताना P.N. हक्सर त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन मार्गदर्शन करत असत. P.N. हक्सर यांचा खूप चांगला उपयोग इंदिरा गांधींना होत होता त्यांचं मन संतुलित ठेवण्यासाठी. तरीसुद्धा संजय गांधी P.N. हक्सरना मोकळेपणानं काम करू देत नव्हते. तेव्हा P.N. हक्सरनी इंदिरा गांधींची भेट घेतली आणि रामायणाचा उल्लेख केला. P.N. हक्सर असं म्हणाले, आपण रामायणाचे आदर्श पाळूया का, म्हणजे आपला कारभार सगळा व्यवस्थित चालेल. रामायणामध्ये पहा, रामाला वनवासाला पाठवलं, त्यावेळेला टीका झाली, आजही टीका होते. पण त्याच्यातून लाभ काय झाला. रामाला आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलं वनवासामध्ये 14 वर्षात. आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण युद्ध करू शकतो,
आपण निर्णय घेऊ शकतो हे रामानं सिद्ध केलं. तसं संजय गांधींनी स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण त्यांना 3 वर्षासाठी काश्मीरमध्ये पाठवूया. तुला जे काही करायचं ते तू काश्मीरमध्ये करून दाखव. इंदिरा गांधींनी त्यांचं म्हणणं उडवून लावलं आणि संजय गांधींचा मला इथेच चांगला उपयोग होतो आहे, तेव्हा तुम्ही असे काही सल्ले मला देऊ नका. आणि त्यानंतर संजय गांधींचा जो दडपशाहीचा प्रकार होता PN अख्तर यांच्यावर, त्यांना तो सहन करणं अशक्य झालं आणि संजय गांधींनी वनवास भोगण्याऐवजी PN अख्तरना त्यागपत्र द्यावं लागलं आणि सरकार सोडावं लागलं. इंदिरा गांधींचे खाजगी प्रायव्हेट सेक्रेटरी होते NK शेषन म्हणून, त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे. आता राजीव गांधी काय करतात ते बघू. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे संरक्षण मंत्री VP सिंग यांनी बोफोर्स प्रकरणात काहीतरी गडबड झालेली आहे त्यामुळे त्यागपत्र दिलं. काँग्रेसचं आणि राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातून त्यागपत्र दिलं. त्यामुळे राजीव गांधींची थोडीशी अप्रतिष्ठा झाली. त्यामुळे ते चिडले आणि ते काय म्हणाले, या विश्वनाथ प्रताप सिंगचं काय सांगता मला, तो बिभीषण आहे. आता बिभीषण आहे हे ते का म्हणाले, तर रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण, रावणाला जसं त्यांनी डीच केलं आपण म्हणूया आणि तो रामाच्या पक्षाला मिळाला, तसा हा VP सिंग आहे. पण राजीव गांधींना हे माहीत नव्हतं की बिभीषण ही भारतीय वाङ्मयामध्ये, भारतीय शिष्टाचारामध्ये शिवी नाही आहे. बिभीषण होणं हे चांगलं समजलं जातं. पण राजीव गांधींचा रामायणाशी तसा संबंध नसल्यामुळे राजीव गांधींनी VP सिंगना शिवी देण्यासाठी बिभीषण हा शब्द वापरला. आता सोनिया गांधींची मी अपेक्षाच करत नाही, कारण त्यांचं बालपण जे आहे ते रामायणाच्या गोष्टी ऐकून झालेलं नाही. त्यांना जर रामायण माहीत नाही आणि राजीव गांधींची ही अवस्था आहे, तर मग राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रामायणाविषयी काही वाटत असेल असं मला वाटत नाही. आता मोदी रामायणाकडे कसं पाहतात ते आपण पाहू. मोदींनी 4 भाग पाडलेले आहेत रामायणाचे आणि त्यातला एक भाग ते आचरणात आणतायत पंतप्रधान झाल्यानंतर. रामाने काय केलं, सुग्रीवाशी संधी केला, बिभीषणाशी संधी केला. याचा अर्थ काय, आपला जो शत्रू पक्ष आहे ज्याच्यावर आपल्याला मात करायची, चाल करून जायचं आहे, त्याच्यातले आपल्याला अनुकूल होतील असे कोण आहेत ते शोधायचं आणि त्यांच्याशी संधी करायचा, याला राजकारण म्हणतात. रामानं त्याप्रमाणे सुग्रीवाला आपल्या बाजूला वळवलं वालीच्या विरोधात, रामानं बिभीषणाला आपल्या बाजूला वळवलं रावणाच्या विरोधात, आणि तेवढ्या प्रमाणात वाली आणि रावण यांचं सामर्थ्य खिळखिळ केलं, तेवढं त्यांना दुर्बळ केलं. मोदी काय करतायत, मोदी असं करतायत, पाकिस्तान हा विषय आपण घेऊ. पाकिस्तानातल्या ज्या भारतविरोधी शक्ती आहेत त्यांच्याशी, म्हणजे आपण अगदी दाऊद इब्राहिमचं उदाहरण घेऊ, त्यांच्याशी भारतातल्या काही नेत्यांचे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध आहेत की नाही. संबंध कोणाशी असायला पाहिजे होते, तर त्याला नीट राजकारण म्हणता येईल. पाकिस्तानामध्ये भारताला अनुकूल होतील अशा शक्ती कोण आहेत त्या शोधून काढायच्या आणि त्यांच्याशी संधी करायचा. मोदींनी ते केलेलं असावं. मोदी गेली 10 वर्ष जे राजकारण करतायत त्यातलं थोडंच आपल्याला कळलंय, सगळं कळलेलं नाही. जेव्हा बलुचिस्तान स्वातंत्र्याची मागणी करेल आणि फुटून निघेल पाकिस्तानातून, सिंध जेव्हा फुटून निघेल, तेव्हा मोदींचं राजकारण काय आहे
हे आपल्याला कळणार आहे. भारताला अनुकूल असलेले पाकिस्तानातले घटक दुर्बळ करणं याचा अर्थ पाकिस्तानचं अस्तित्व हळूहळू नाहीसं करणं हे आहे. शत्रूवर अशा प्रकारे मोदी मात करणार आहेत. रामानं वानरांचं सहाय्य घेतलं. म्हणजे काय केलं? मोदींनी त्याच्यातून स्फूर्ती घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र शोधून काढलेला आहे. जातीपातींनी हा समाज जर पोखरलेला असेल, पण तरीसुद्धा तो प्राचीन काळी एक होता की नाही? मग आत्ता जातीपातींनी पोखरलेला समाज असला तरीसुद्धा मी तो एक करून दाखवतो. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास धारण करून मोदी बरोबर रामाचं अनुकरण करत आहेत. रामानं रावणावर स्वारी केली आणि रावणाची हत्या केली. इस्लामी आतंकवादाला 0 टॉलरन्स हे मोदींचं धोरण काय आहे? ती रावणावरची स्वारीच आहे. गांधी आणि सावरकर यांची लंडनमध्ये जेव्हा भेट झाली त्यावेळेला गांधी म्हणाले, मला रामराज्य आणायचं आहे, मला तुमची ही सशस्त्र क्रांती मंजूर नाही आहे, मी रावणाला रामराज्य भारतात आणून दाखवतो अहिंसेच्या माध्यमातून. तेव्हा सावरकर असं म्हणाले, रामराज्य आणायचं असेल तर रावणाचा वध करावा लागतो, तुम्ही ते करायला सिद्ध नाही, मग तुम्ही कसं काय रामराज्य आणणार? मोदींना हे कळलंय की गांधी रामराज्य आणू शकले नाहीत, कारण त्यांना पाकिस्तानी मनोवृत्ती म्हणजे आधुनिक रावण आहे. पाकिस्तानी मनोवृत्तीचा वध करण्याची इच्छा नव्हती गांधींची. मोदींना ती इच्छा आहे. मोदी पाकिस्तान दुबळा करणार आहेत. इस्लामी मोदींसमोर 2 मार्ग आहेत. इस्लामी आतंकवादाला सैनिकी सामर्थ्य वापरून, पोलिसी सामर्थ्य वापरून खतम करणं, आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानची मूळ शक्ती काय हो? त्या पाकिस्तानला असं वाटतं भारतातल्या मुसलमानांचा आपल्याला आतून पाठिंबा आहे, तो पाठिंबा काढून घेणं आणि भारतातल्या मुसलमानांना भारतनिष्ठ बनवणं, त्यासाठी मोदींचे प्रयत्न चालू आहेत. 370 रद्द करणं याचा हा अर्थ असा आहे, एक अर्थ असा आहे की भारतातल्या मुसलमानांना भारतनिष्ठ बनवणं आणि पाकिस्तानला त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा पाकिस्तानचा जो डाव आहे तो मोडून काढणं. रामानं आणखीन काय केलं? रामानं सीतेला मुक्त केलं आणि रामानं देवांना मुक्त केलं. मोदी सीतेला कसं काय मुक्त करणार आहेत? फाळणीच्या वेळेला ज्या आपल्या हजारो हिंदू स्त्रिया पळवण्यात आल्या, अपहरण करण्यात आलं, त्यांची विटंबना करण्यात आली, त्यांची साधी चौकशीसुद्धा आपण केली नाही. हा मानवीय अधिकाराच्या दृष्टीनं, माणुसकीच्या दृष्टीनं फार मोठा अपराध आपल्याकडून झालेला आहे. त्याची खंत मोदींना आहे, त्याची खंत बाकीच्या राज्यकर्त्यांना होती की नाही हे आपण पाहायला पाहिजे, पण मोदींना त्याची खंत आहे. आता या चुकीचं परिमार्जन कसं करायचं हे आत्ताच काही मोदी सांगणार नाहीत तुम्हाला, पण महिलांचं सबलीकरण, महिलांना सर्व अर्थानं पुन्हा त्यांचं अपहरण करण्याची हिंमत कोणाला होणार नाही, अशा प्रकारे मोदींची पावलं पडत आहेत. महिलांचं सबलीकरण हा त्यातला उपाय. आणि देवतांची मुक्तता म्हणजे काय? राम मोठा का? कारण त्यांनी देवतांना, रावणाच्या बंदिवासात खितपत पडलेले देव होते त्यांना त्यांनी मुक्त केलं. देवतांची मुक्तता आधुनिक काळामध्ये कशी समजायची? समाजामध्ये सज्जनांचा धाक पाहिजे, समाजामध्ये सज्जनांनी मान वर करून चाललं पाहिजे आणि दुर्जनांनी मान खाली घालून चाललं पाहिजे. आज गेल्या 70 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये जे दुर्जन आहेत, भ्रष्टाचारी आहेत, अपराधी प्रवृत्तीचे आहेत, ते छाती वर काढून चालत आहेत आणि त्यांना घाबरून सज्जन जे आहेत ते खाली मान घालून जात आहेत. काश्मीरमध्ये इस्लामी आतंकवादाच्या भीतीनं हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 30व्या वर्षी बंद पडते, सृजनशीलता संपते. हा सज्जनांचा धाक नाही आहे समाजावर, हा दुर्जनांचा धाक आहे.
या वेळेला रामजन्मभूमीचं तिथे जे राम मंदिर उभं राहतं आहे, गर्भाघरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यात सरसंघचालक मोहनराव भागवत उपस्थित राहणार आहेत गर्भाघरामध्ये. याचा अर्थ काय आहे? आजपर्यंतच्या भारताच्या राजकारणात गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेस संस्कृतीनं, काँग्रेसच्या पंतप्रधानानं, काँग्रेसच्या राजकीय क्षेत्रानं इमाम बुखारींना जेवढा मान दिला, त्यांच्याशी जेवढी सल्लामसलत केली, त्यांचा शब्द जेवढा शिरोधार्य मानला, त्याच्या अगदी विरुद्ध त्यांनी सरसंघचालकांशी वर्तन केलं. सरसंघचालकांचा संपूर्ण भारतीय समाजामध्ये केवढा मोठा मान राखला जातो याची दखल काँग्रेस संस्कृतीनं घेतली नाही. तर आता जमाना, आता युग बदललं आहे याची जाणीव मोदी करून देत आहे. त्या मोदी अशा प्रकारानं रामाचा वनवास संपला आहे आणि खऱ्या अर्थानं रामराज्य आता निर्माण होणार आहे हे सूचित करतायत. आणि हे जे सूचित करतायत, आनंदाची गोष्ट अशी आहे की हे सर्व भारतीय समाजाला समजतंय की आपला समाज एकवटण्याच्या दृष्टीनं प्रवास चालू झालेला आहे. आपण सगळे एक आहोत आणि एका आवाजातून आपण बोलणार आहोत. एक हुंकार आहे आपला. हे सगळ्या सावरकरांना अंदमानातून सोडलं तेव्हा त्यांनी जो मंत्र दिला होता तो हा एकत्वाचा मंत्र. ते काही बद्यांना शिकवत होते. एकत्वाचा मंत्र, एक जाती, एक भाषा, एक आशा, असा तो 2 ओळीचा मंत्र आहे. मोदी तोच एकत्वाचा मंत्र मोदी या 22 जानेवारीला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून देत आहेत. एकत्वाचा मंत्र. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.